मराठीमध्ये तुमच्यासारखे उत्तम लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, निर्माते का नाही मिळत आहेत मग? अ, आहेत सुद्धा, पण सगळीकडे जसं एक दोन वर्ग असतात प्रत्येक कॅटेगरीचे. मग त्याच्यात निर्माते असतील का सगळीच हे असतील. पण निर्मात्यांमध्ये प्रामुख्याने एक पैसा ओरिएंटेड आणि एक कलाकृती ओरिएंटेड. काही जण जुगार खेळतात, कलाकृती ओरिएंटेड नाही. चल याच्यातून असे कितीतरी, म्हणजे मोहन तोंडवळकरांसारखी जी माणसं होती त्यांनी कितीतरी पुरुषपासून उत्तम उत्तम नाटकं दिली. त्यांनी आत्ता थोडं असं वाटतं की एक जुने जे निर्माते जे आहेत ते आता बऱ्याच प्रमाणात कमी झाल्यामुळे, म्हणजे आत्ता फार कमी आहेत जे जुन्या ह्याच्यातून पठडीतून आलेले आहेत आणि ज्यांना माहिती आहे सगळं नेमकं. म्हणजे दिलीप जाधवांसारखे असतील, चंद्रकांत कुलकर्णी किंवा म्हणजे जिगीषा वगैरे सारखी संस्था असेल. नवीन सुद्धा आहेत आता, राहुल भंडारी वगैरे काही की ज्यांनी नवीन नवीन काहीतरी प्रयत्न केले. पण पूर्वी जो एक जुगार खेळणारे निर्माते असायचे, म्हणजे मग तोंडवळकर असतील, पणशीकर असतील, मोहन वाघ असतील, तर ते थोडेसे आता कमी आहेत असं मला वाटतं. हा एक भाग. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.